नमस्कार. टिफिनसाठी झटपट भेंडीची भाजी कशी करायची ते आपण आज पाहूयात. इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आता पाव किलो भेंडीसाठी मी इथे जवळपास 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. 3 लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पानं, जिरे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हळद आणि कोथिंबीर आणि याचबरोबर चवीनुसार मीठ. हे सर्व साहित्य आज आपल्याला लागणार आहे. झटपट होते ही भाजी. आता गॅसवर कढई तापायला ठेवून त्याच्यामध्ये जवळपास 5 चमचे आपण तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की सर्व फोडणीचे साहित्य जसं की मगाशी सांगितलं, मोहरी, जिरे, कढीपत्त्याची स्वच्छ धुतलेली पाने, मस्त अशी छान फोडणी तडतडू द्यात आणि लसूण पाकळ्या, जी आपण बारीक चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरची थोडी तिखटच घ्यायची. म्हणजे नुसत्या हिरव्या मिरचीची जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा मिरच्या अशा तिखट असल्या पाहिजेत, म्हणजे भेंडीच्या भाजीला चव खूप चांगली येते. पाव चमचा हळद आणि आता बारीक चिरून घेतलेला कांदा. व्यवस्थित असा 1 मिनिटभर कांद्याला गोल्डन ब्राऊन असा रंग येईपर्यंत आपण परतून घेऊयात. तोपर्यंत शुभदाच रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉनही प्रेस करा. आता ही फोडणी आपल्याला जवळपास 1 मिनिटभर किंवा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊयात. फार वेळ लागत नाही. तुम्हाला जर कधी असं उशीर झाला असेल तर तुम्ही अशा प्रकारची भेंडीची भाजी करू शकता. आता मी चिमूटभर मीठ घातलं. चिमूटभर मीठ घातल्याने काय होतं, कांदा भाजायला पटकन मदत होते. तर तुम्ही पाहू शकता कांदा आपला व्यवस्थित असा भाजलेला गेला आहे. जवळपास मला इथे 1 ते 1.5 मिनिटं मीडियम फ्लेमवर कांदा भाजायला वेळ लागला. आता इथे मी स्वच्छ धुवून चिरलेली भेंडी आहे ती घालून घेतेय. मस्त. आणि पुन्हा एकदा ही भेंडी व्यवस्थित अशी परतून घेतेय. मस्त. भेंडीची भाजी कशीही केली तरी खूप छान लागते. त्यातलाच हा एक प्रकार एकदम सोपा. आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण. मिठाचा अंदाज येत नसेल तर जवळपास पाव किलोला 1 अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी मीठ घालावं. आणि आता इथं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पेरून घेऊ आपण. पुन्हा एकदा हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. मस्त. व्यवस्थित आता हे भेंडीची भाजी आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि जवळपास तुम्ही पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे. आणि आता जवळपास 4 ते 5 मिनिटं आपण झाकण ठेवून भेंडीला छान अशी वाफ काढून घेऊयात. मी वरती थोडंसं पाणी घालते कारण भेंडीची भाजी खाली लागू नये. 5 मिनिटं झालेली आहेत. व्यवस्थित पुन्हा एकदा भेंडीची भाजी मिक्स करून घेते. आता हलकं मॉइश्चर असं सुटलेलं आहे. भेंडी अजिबात खाली लागलेली नाहीये. मी आता ताटावरचं पाणी काढून पुन्हा एकदा 5च मिनिटं छान स्टीम करून घेते. वाफ काढून घेते. तर मी झाकणावर पाणी घातलेलं नाहीये. माझे 3च मिनिटात मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता भेंडी संपूर्णपणे शिजलेली आहे. आणि आता फक्त भेंडी थोडीशी कोरडी होईपर्यंत आपण अशी कढईवर झाकण नको ठेवायला.
पाहू शकता भेंडी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. मोजून 10च मिनिटात माझी ही भेंडी झालेली आहे. भेंडीची भाजी झालेली आहे. थँक यू.